नमस्कार मैत्रिणींनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सर्व? चॅनलवर जर नवीन आले असाल तर नमस्कार, मी आद्या. फ्रेंड्स, मकर संक्रांती येत आहे आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणींची पहिली मकर संक्रांती असेल, पहिला तिलवा असेल. तुम्हाला पण छान काली साडी घालून, हलव्याचे दागिने घालून छान तयार व्हायला जर आवडत असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुमच्यासोबत मकर संक्रांतीसाठी खूप सुंदर आणि खूप सोपा मेकअप शिकवणार आहे. हा मेकअप इतका सोपा असेल की जे नव्याने मेकअप करायला शिकतात, ज्यांना अजिबात मेकअप करता येत नाही, ते सुद्धा हा मेकअप इझिली करू शकतात. आणि हा मेकअप मकर संक्रांतीसाठी नाहीच तर तुम्ही हळदी कुंकूसाठी पण करू शकता. फक्त मेकअप आपला तोच असणार आहे. तुम्ही कोणतीही साडी घातली तरी हा मेकअप त्याच्यावर सूट होईल. फ्रेंड्स, आजचा मेकअप आपला सोपा तरीही खूप सुंदर असणार आहे आणि आपण खूप कमी प्रोडक्ट अप्लाय करून, म्हणजे खूप कमी लेअर अप्लाय करून आजचा मेकअप करणार आहोत. तर जास्त वेळ वाया न घालता लगेच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली, इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. लेट्स बिगिन. फ्रेंड्स, मेकअप करायला आपण सुरुवात करूयात, पण त्याआधी लक्षात ठेवा, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असते, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला स्किन केअर करायचा आहे. म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला फेस वॉश म्हणजे क्लिन्झिंग करायची आहे. फेस वॉशने छान चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. मी इथे मेकअप करायला बसली आहे, पण मी माझा चेहरा स्वच्छ धुवून घेतलेला आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक छान मॉइश्चरायझर अप्लाय करायचा आहे. तर मी इथे निव्हियाचा हा सॉफ्ट मॉइश्चरायझर आहे तो घेतलेला आहे. हा मॉइश्चरायझर मी इथे अप्लाय करणार आहे. मॉइश्चरायझर लावल्याने मेकअप आपला ड्राय होत नाही. ठीक आहे. तर एक छान हेवी मॉइश्चरायझर नक्कीच अप्लाय करा. फ्रेंड्स, तुम्ही जर बाहेर जात असाल तर नक्कीच सनस्क्रीन लावा. सनस्क्रीन लावायला अजिबात स्किप करू नका. आता इथे मी घरातच आहे, तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करते, त्यामुळे मी ते सनस्क्रीन जो आहे तो स्किप केलेला आहे. फ्रेंड्स, मेकअपचा सगळ्यात पहिला जो स्टेप असतो तो म्हणजेच प्रायमर. ठीक आहे. प्रायमर लावल्याने आपला मेकअप एकतर लॉंग लास्टिंग राहतो आणि मेकअप फ्लॉलेस दिसतो. तर प्रायमरसाठी मी इथे मार्सचा प्रायमर घेतलेला आहे. फ्रेंड्स, प्रायमर आपण अप्लाय करून घेतलेला आहे. आज मी फाउंडेशनसाठी लॅक्मेचं फाउंडेशन घेतलेलं आहे. ही माझी नवीन बॉटल आहे. मी तुम्हाला जुनी बॉटलसुद्धा दाखवते. आत्ता रिसेंटलीच मी हा परचेस केलेला आहे. ही माझी जुनी बॉटल, ही नवीन यांची पॅकेजिंग आलेली आहे. नवीन फाउंडेशन आहे हा. ठीक आहे. तर यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे 320 वॉर्म कॅरमल. मला हा फाउंडेशन खूप आवडतो. याची थोडीशी ना हाय कव्हरेज आहे, त्यामुळे तुम्ही आणि अप्लाय केलं ना अजिबात हेवी वाटत नाही. इतका छान हा फाउंडेशन आहे. ठीक आहे. जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल तर तुम्ही हा शेड घेऊ शकता. ही रिसेंटली मी परचेस केलेली आहे. मला फक्त हा 200-250 रुपयापर्यंत हा मिळालेला आहे. ठीक आहे. तर डिरेक्टली आपल्या स्पॅच्युला आपल्या चेहऱ्यावर नाही लावायचं, कारण मग ते अनहायजेनिक असतं. तर मी थोडंसं काढून घेते. आपण खूप कमी लेअर अप्लाय करणार आहोत आज मेकअपसाठी. ठीक आहे. मी थोडासाच फाउंडेशन घेतलेला आहे आणि थोडंसं असं वॉर्मअप करा. ठीक आहे. आणि डॉट करून चेहऱ्यावर अप्लाय करायचं आहे. आपल्याला ब्युटी ब्लेंडर घ्यायचं आहे. ब्युटी ब्लेंडर आपल्याला ओलं करायचं आहे. ओलं म्हणजे 1 मिनटं तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे. याच्यातलं जेवढं पण पाणी आहे ते क्वीज आउट करून निपळून आपल्याला काढून टाकायचं आहे. ठीक आहे. आता अशा ओल्या ब्युटी ब्लेंडरने, डॅम ब्युटी ब्लेंडरने आपल्याला आपला फाउंडेशन आहे तो ब्लेंड करायचा आहे. आता डॅबिंग मशीनमध्ये आपण फाउंडेशन ब्लेंड करणार आहोत. ठीक आहे. मी खूप कमी प्रमाणात फाउंडेशन इथे अप्लाय केलेलं आहे, कारण या फाउंडेशनची कव्हरेज खूप छान आहे.
सो बघू शकता किती छान कव्हरेज आहे आणि जेव्हा तुम्ही हा फाउंडेशन अप्लाय करता अजिबात तुम्हाला हेवी फील होणार नाही. गळ्याला फाउंडेशन लावायला अजिबात विसरायचं नाही आहे, कारण गळ्याचा कलर आणि चेहऱ्याचा कलर वेगवेगळा जर दिसला ना मेकअप पूर्ण आपला वेगळाच दिसून जातो. तर लक्षात ठेवा, गळ्याला पण थोडंसं फाउंडेशन लावून छान ब्लेंड करून घ्या. बघू शकता खूप कमी फाउंडेशन मी इथे अप्लाय केलेलं आहे, पण या फाउंडेशनची इतकी छान कव्हरेज आहे आणि तुम्हाला अजिबात हेवी फील होणार नाही. एकदम तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या चेहऱ्याला काहीच लावलेलं नाही, इतका लाईटवेट आहे हा फाउंडेशन. ठीक आहे, तुम्ही व्यवस्थित आता ब्लेंड करून घेतलेला आहे आणि याची कव्हरेज पण तुम्ही बघू शकता. ठीक आहे, आता फाउंडेशन आपण अप्लाय केलं, यानंतर आपल्याला कन्सिलर लावायचं आहे. आता कन्सिलर का लावलं जातं, आपल्या अंडर आय एरिया इथे डार्कनेस असेल किंवा डार्क सर्कल असतील, आयलिड बघू शकता थोडी माझी पिगमेंटेड आहे, ओठांच्या अवतीभोवती आपल्याला कालवटपणा हा असतोच. इंडियन स्किन टोनवर ओठांच्या अवतीभोवती हा कालवटपणा असतोच, तर त्याला आपल्याला थोडंसं हाईट करायचं आहे, म्हणजे आपला चेहरा इव्हन करायचा आहे. तर इथे मी इनसाईडचा कन्सिलर घेतलेला आहे. सगळ्यात आधी मी डोळ्यांच्या वर अप्लाय करते, नंतर डोळ्यांच्या खाली एकदम कमी अप्लाय केलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर थोडंसं इथे नाकाच्या इथे आपला कालवटपणा असतो. ओठांच्या अवतीभोवती अप्लाय केलेला आहे, कारण इथे थोडं काळवटपणा असतो ना, तो हाईड होऊन जाईल, चेहरा इव्हन होईल आपला. ठीक आहे, आता परत एकदा ब्युटी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता बघू शकता आता माझा जो चेहरा आहे तो इव्हन दिसतो, म्हणजे माझी अंडर आय एरिया होती, आयलिड होती, इथे जेवढा पण कालवटपणा होता ओठांच्या अवतीभोवती तो एकदम सगळं ते हाईड होऊन चेहरा माझा व्यवस्थित इव्हन दिसतो, म्हणजे एकसारखा दिसतो. ठीक आहे, आता इथे आपल्याला लूज पावडरने पूर्ण चेहरा सेट करायचा आहे. तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर पण यूज करू शकता, पण जर तुमचे ड्राय स्किन असेल ना तर थंडीमध्ये मी म्हणेल की तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर ऐवजी ना लूज पावडर वापरा, कारण कॉम्पॅक्ट पावडरने आपला चेहरा अजून ड्राय होतो. आणि जर तुम्हाला ग्लोईंग मेकअप पाहिजे असेल तर नक्कीच लूज पावडर वापरा. सॉरी, लूज पावडर आपल्याला खूप कमी वापरायची आहे आणि लूज पावडरने आपला चेहरा फक्त सेट होतो, चेहऱ्यावर अजिबात लेअर तयार होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्यात आधी आपल्याला आपला कन्सिलर सेट करायचा आहे. ठीक आहे, सगळ्यात आधी मी अंडर आय एरिया जी आहे इथे व्यवस्थित लूज पावडर अप्लाय करून घेते. ठीक आहे, त्यानंतर आयलिड त्यानंतर ओव्हरऑल पूर्ण चेहरा आपल्याला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. गळ्यावर लावलेल्या फाउंडेशनला पण आपल्याला सेट करायचं आहे. फ्रेंड्स, बेस मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. बेस मेकअप झाल्यानंतर सगळ्यात पहिला आपण आज डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले मी माझ्या ॲब्रो फिल करून घेते. तर ॲब्रो फिल करण्यासाठी मी इथे मार्सची ॲब्रो पेन्सिल घेतलेली आहे. ही ॲब्रो पेन्सिल मी आय थिंक 65-70 रुपीजला घेतली होती आणि तुम्हाला एका साईडला अशा प्रकारे स्पोली देखील मिळते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण ॲब्रो फिल करून घेऊयात.
फ्रेंड्स, ॲब्रो फेअर करून झालेले आहेत. आता आपण थोडंसं आय शॅडो करणार आहोत, म्हणजे आपण डोळ्यांचा मेकअप करणार आहोत. तर इथे मी स्विस ब्युटीचा अल्टिमेट आय शॅडो पॅलेट घेतलेला आहे. ठीक आहे. या पॅलेटमधून मी हा जो थोडासा रेडिश कलर आहे, एकदम लाईट कलर आहे रेडिश, तो घेतलेला आहे. ठीक आहे. एक्स्ट्राचं काढून टाकायचं आहे. आता पूर्ण आयलिडवर हा कलर आपण अप्लाय करणार आहोत. अशा प्रकारे पूर्ण आयलिडवर हा कलर मी अप्लाय करून घेतलेला आहे. फ्रेंड्स, यानंतर आता आपण हा कलर अप्लाय करणार आहोत. हा थोडासा ना रेडिश शिमर कलर आहे आणि जास्त आपल्याला एकदम असा डार्क नाही दिसणार, एकदम असा डीप नाही दिसणार, फक्त थोडासा लाईट दिसेल. तर त्यासाठी मी हा कलर घेतलेला आहे. ठीक आहे. आणि हा कलर मी थोडासा फक्त सेंटरला अप्लाय करणार आहे. बघू शकता 2 स्टेपमध्ये इतका सुंदर आपला आय शॅडो झालेला आहे. एकदम लाईट वाटतो, अजिबात डोळ्यांचा मेकअप हेवी नाही दिसत. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे. आय शॅडो अप्लाय केल्यानंतर आपल्याला लायनर लावायचा आहे. मी इथे स्विस ब्युटीचा हा क्रेज लायनर घेतलेला आहे. ठीक आहे. आणि फ्रेंड्स, पेन लायनर जो असतो ना, तो पटकन लागला जातो, म्हणून इथे मी आज पेन लायनर लावणार आहे. ठीक आहे. यानंतर मी इथे आज फेसेस कॅनडाचा काजल अप्लाय करणार आहे. ठीक आहे. फ्रेंड्स, दोन्ही डोळ्यांचा मेकअप झालेला आहे. आता फक्त मस्कारा अप्लाय करायचा आहे. तर मी इथे मार्सचा मस्कारा अप्लाय करते. ठीक आहे. ऑल राईट फ्रेंड्स, डोळ्यांचा मेकअप आपला कंप्लीट झालेला आहे. आता आपण थोडंसं चेहऱ्याला ना ग्लोईंग करू, म्हणजे आपण थोडंसं स्ट्रक्चर देऊ चेहऱ्याला. ठीक आहे. तर मी काय करणार आहे, मी आज कॉन्टोरिंग नाही करणार, मी फक्त ब्लश अप्लाय करणार आहे. हा मार्सचा ब्लश आहे. यामध्ये माझा शेड आय थिंक डस्क 05 डस्क असा शेड आहे. हा ब्लश जो आहे ना, माझा फेवरेट झालेला आहे. इवन मला कुठे बाहेर नॅचरली जरी जायचं असेल ना, म्हणजे असंच गावामध्ये किंवा थोडंसं बाजारामध्ये, तरी पण मी हा ब्लश जो आहे तो यूज करते. काय करते, थोडंसं घ्यायचं आहे, इतकं आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. 2 डॉट अप्लाय केलेले आहेत. आता मला वाटतं हे पण खूप जास्त होईल, कारण इतका हा पिगमेंटेड आहे. इकडे कमी लावते. ठीक आहे. 2 डॉटच अप्लाय केलेला आहे. आता मी ब्युटी ब्लेंडरने ना थोडंसं त्याला ब्लेंड करेल. ठीक आहे. हे बघू शकता तुम्ही, एकदम नॅचरल तुम्हाला फिनिशिंग मिळेल. तुम्ही बघू शकता
थोडंसंच मी अप्लाय केलेलं आहे. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केलेलं आहे. एकदम नॅचरल वाटतं, अजिबात जास्त वाटत नाही आहे. ठीक आहे. आता मी थोडंसं चेहऱ्यावर अजून मला ग्लो हवा आहे, म्हणजे एकदम जास्त पण ग्लो नको, एकदम हलका हलका. तर इथे मी इनसाईडचा हायलायटर घेतलेला आहे आणि तो अप्लाय करणार आहे. हा पण रिसेंटली खूप माझा फेवरेट झालेला आहे. कधीच घेतला होता पण मी जास्त याला यूज नव्हते करत, पण रिसेंटली आता याला यूज करायला लागली ना तर खूप छान आहे. एकदम तुम्हाला एकदम छान फिनिशिंग मिळेल. एकदम तुमचा चेहरा इतका थोडासा लावला ना तरी पण इतका ग्लो करेल आणि छान आपल्याला फिंगरच्या साईडने ब्लेंड करायचं आहे. मला खूप लोकांनी याची लिंक विचारली होती, तर मी ना आजच्या व्हिडिओमध्ये लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. थोडंसं मी नाकाच्या मध्ये इथे लावते. तुम्ही बघू शकता किती नॅचरल आहे हा. थोडंसं इथे, दॅट्स इट. त्याच्यापेक्षा जास्त नाही मी अप्लाय करणार. आणि जर वाटलंच तर तुम्ही ब्युटी ब्लेंडरने अशा प्रकारे ब्लेंड केलं ना तर ते कमी होऊन जातं. मेकअपला थोडंसं सेट करूयात, तर त्यासाठी मी इनसाईडचा मेकअप फिक्सर घेतलेला आहे. ठीक आहे. फ्रेंड्स, मेकअप फिक्सरने मेकअप मी फिक्स करून घेतलेला आहे. यानंतर आता लास्ट आपल्याला लिपस्टिक अप्लाय करायची आहे. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता माझी ब्लॅक आणि रेड कलर हा कॉम्बो आहे साडीचा. तर इथे मी मार्सचा हा रेड लिपस्टिक घेतलेला आहे. आता जर तुमचा ब्लॅक आणि अदर कोणता कलर असेल, येल्लो, ग्रीन, ब्ल्यू कलरचा कॉम्बो असेल तर त्या हिशोबाने तुम्ही लिपस्टिक अप्लाय करा. लिपस्टिक अप्लाय करणे हा टोटली आपला चॉईस असतो. आपल्याला जी आवडते ती लिपस्टिक, आपल्या मेकअपवर जी लिपस्टिक मॅच होईल ती लिपस्टिक तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे. मी इथे मार्सची लिपस्टिक घेतलेली आहे, ही अप्लाय करते. तर फ्रेंड्स, ही आहे आपली आजची व्हिडिओ आणि हा आहे मकर संक्रांतीसाठीचा खूप सोपा आणि सुंदर मेकअप लुक. फ्रेंड्स, तुम्ही बघितलंच असेल मी खूप कमी प्रोडक्ट वापरून म्हणजे खूप कमी लेअर अप्लाय करून आजचा मेकअप तुम्हाला शिकवलेला आहे. त्यामुळे जे नव्याने मेकअप करायला शिकतात, ज्यांना अजिबातच मेकअप करता येत नाही, ते सुद्धा हा मेकअप इझिली करू शकतात. आणि फ्रेंड्स, हा मेकअप लुक केलेला आहे. त्याचसोबत मी इथे मोत्याची ज्वेलरी वेअर केलेली आहे. आपली महाराष्ट्रीयन जो साज आहे, नथ ऑफकोर्स, आणि मी इथे मोत्याची कुडी घातलेली आहेत, मोत्याचा नेकलेस आणि मंगळसूत्र. याच्याशिवाय तर आपला मेकअप अपुराच आहे, कारण ज्यांचा पहिला तिळवा आहे, पहिली मकर संक्रांती आहे, त्यांच्यासाठी मंगळसूत्र तर खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे छान मी मंगळसूत्र वेअर केलेलं आहे. जर तुम्हाला मोत्याची ज्वेलरी घालायची नसेल, छान हलव्याचे दागिने घालून मेकअप करायचा असेल, तर ह्या मेकअप लुकवर तुम्ही हलव्याचे दागिने घातले तरी हा मेकअप इतका सुंदर दिसेल. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे तुम्ही मकर संक्रांतीसाठी हा मेकअप लुक करू शकता. आणि फ्रेंड्स, मी या मेकअपसाठी जेवढे पण प्रोडक्ट यूज केलेले आहेत, त्या प्रोडक्टचे सर्व ज्या लिंक्स आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेल्या आहेत. त्यासोबत ही जी साडी आहे ती मी मिशोवरून आय थिंक
500-550 रुपयाला घेतलेली आहे। या साडीची लिंक पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे। तुम्हाला हा मेकअप कसा वाटला प्लीज कमेंट करून मला नक्कीच सांगा। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल तर नक्कीच व्हिडिओला पण लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। आय नो मी खूप लेट झालेली आहे, पण तुम्हाला शुभेच्छा या द्यायच्याच होत्या। त्यासोबत मकर संक्रांतीच्या पण तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मंगलमय शुभेच्छा। फ्रेंड्स आतासाठी एवढंच, आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात। बाय बाय, लॉट्स ऑफ लव, टेक केअर आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।